नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी। ही साबुदाणा खिचडी मऊ व्हावी, मोकळी व्हावी तरच तीच खायला चांगली वाटते। जर ती चिकट आणि चामट झाली तर ती आपल्याला खावीशी वाटत नाही। आज आपण मऊ व मोकळी खिचडी कशी करायची यासाठी ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्ससहित आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। साबुदाणा 2 वाटी आपण रात्री भिजत घालायचा आहे। त्यासाठी साबुदाणा 2-3 वेळा धुवायचा आहे। साबुदाणा धुतल्यामुळे त्यातलं जादाचं स्टार्च निघून जातं आणि साबुदाण्याची खिचडी मोकळी होते आणि जेव्हा भिजतो तेव्हा स्वतःचा मोकळा राहतो। भिजताना 1 वाटी पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे साबुदाणा मोकळा पण होईल आणि मऊ पण होईल। हे बघा कसा मोकळा झालेला आहे साबुदाणा। तर ह्यातच चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चवीनुसार साखर घाला। शेंगदाण्याचा कूट 1 वाटी घालायचा आहे। शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक करायचा नाही, थोडा जाडसरच ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे खिचडी मोकळी होते। आता आपण फोडणी टाकू। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। अगदी तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे फोडणीला टाकायचं आहे। जिरे छान तडतडले की मिरच्या टाकायच्या आहेत। इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। उकडलेले बटाटे 2 घेतलेले आहेत। तर व्यवस्थित ते बटाटे परतवून घ्यायचे आहेत। बटाटे पुरते आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण साबुदाण्याच्या मध्ये मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला साबुदाणा त्यामध्ये मिक्स करायचा आहे। गॅस मोठा ठेवून एकसारखं आपल्याला हलवायचं आहे। जोपर्यंत साबुदाणा चकचकीत होत नाही तोपर्यंत आपण हलवायचं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। तुपामुळे साबुदाणा मऊ होतो आणि मोकळा पण होतो आणि चवीलाही छान लागतो। आता थोडासा गॅस मंद करायचा आहे। आता साबुदाणा चकचकीत झालेला आहे आपला। अर्धा लिंबू पिळायचा आहे। लिंबूमुळे आंबटपणा तर येतोच आणि चवही चांगली लागते। हे बघा मोकळी अशी आपली खिचडी तयार झालेली आहे। तर वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे।
परत खिचडी व्यवस्थित परतवून घेऊया आणि आता सर्व करूया. खिचडी अगदी मऊ आणि मोकळी झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून सर्व करूया. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.